विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश कुमार कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर. तर मागच्या तासामध्ये आपण इलास्टिसिटी हा चॅप्टर डिस्कस करत होतो. या इलास्टिसिटी चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, ह्या ठिकाणी कंटेंट्स ह्या ठिकाणी दाखवलेले आहेत. रिव्ह्यू ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट्स, म्हणजे ह्या ठिकाणी इलास्टिक कॉन्स्टंट तुम्ही याच्या आधी शिकलेले आहात HSC मध्ये. त्याच फक्त आता या ठिकाणी एक थोडंसं इंट्रोडक्टरी भाग आपण या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत, म्हणजे रिव्ह्यू ऑफ द इलास्टिक कॉन्स्टंट. इलास्टिक कॉन्स्टंट कोणते आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. Y म्हणजे यंग्स मॉड्युलस, K म्हणजे बल्क मॉड्युलस, ईटा म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि सिग्मा म्हणजे पॉइझन्स रेशो. तर अशा पद्धतीने ही इलास्टिक कॉन्स्टंट्स आहेत. याचं म्हणजे आपण थोडक्यात डेफिनेशन आपण शिकणार आहोत पुढे चालून, आणि ह्यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते आपण ह्या ठिकाणी शिकणार आहोत ह्या आर्टिकलमध्ये, रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स. त्याच्यानंतर इक्विव्हॅलन्स ऑफ शियर स्ट्रेन टू कॉम्प्रेशन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन्स, हा जो आर्टिकल आहे हे आपल्याला शिकायचं. याच्यामध्ये आपल्याला शियरिंग स्ट्रेन हे कशा पद्धतीनं कॉम्प्रेशन स्ट्रेन आणि एक्सटेन्शन स्ट्रेन यांच्या बेरजे इतकं असतं ते आपल्याला या ठिकाणी शो करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी शियरिंग स्ट्रेन इज इक्वल टू कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस एक्सटेन्शन स्ट्रेन हे आपल्याला इक्वेशन या ठिकाणी सॅटिस्फाय करायचं आहे किंवा आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर आता सांगितलेल्या पद्धतीने रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स Y, K, ईटा आणि सिग्मा ह्या इलास्टिक कॉन्स्टंट मध्ये असलेलं रिलेशन आपल्याला मॅथमॅटिकली या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर कपल फॉर ट्विस्ट इन सिलेंडर, तर या ठिकाणी ट्विस्टिंग कपल ह्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. आपण हे शेवटच्या आर्टिकल मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर मागच्या तासामध्ये आपण इंट्रोडक्शन डिटेलमध्ये पाहिलं होतं इलास्टिसिटी मध्ये. इलास्टिसिटी म्हणजे काय याचं इंट्रोडक्शन आपण डिटेलमध्ये मागच्या तासांमध्ये पाहिलं होतं. तर इलास्टिसिटी म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ एनी बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच अ बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज as soon as the deforming forces are removed. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बेसिक घटक इलास्टिसिटीशी निगडीत असलेले त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तर या ठिकाणी प्रामुख्याने आपण स्ट्रेस स्ट्रेन म्हणजे काय हे पाहिलं होतं. स्ट्रेसचे 3 प्रकार, त्याच पद्धतीनं स्ट्रेनचे पण 3 प्रकार हे आपण शिकलो होतो. तर स्ट्रेस म्हणजे काय तर या ठिकाणी इट इज द रेशियो ऑफ डिफॉर्मिंग फोर्सेस डिवाइडेड बाय डिफॉर्मिंग फोर्स अँड एरिया ऑफ द बॉडी. म्हणजे ह्या ठिकाणी एखाद्या बॉडीवरती डिफॉर्मिंग फोर्स तर या ठिकाणी स्ट्रेस म्हणजे काय, डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ द बॉडी, म्हणजेच इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. हा डिफॉर्मिंग फोर्स जेवढा आपण अप्लाय करतो तितक्याच प्रमाणामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स त्या बॉडीमध्ये सेटअप होत असतो आणि दोघांची व्हॅल्यू इक्वल असते, डिफॉर्मिंग फोर्स आणि इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. म्हणून या ठिकाणी इक्वॅलिटी साइन दाखवलेला आहे. सो स्ट्रेस इज नथिंग बट इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑफ द बॉडी, म्हणजेच फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस, म्हणजेच अप्लाइड फोर्स डिवाइडेड बाय एरिया. तर या ठिकाणी स्ट्रेस हे 3 प्रकारचे असतात हे आपण शिकलेलं आहे. ते म्हणजे लॉंगिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शियरिंग स्ट्रेस. तर या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय तर या ठिकाणी लेंथशी निगडीत जर समजा स्ट्रेस असेल तर त्याला लॉंगिट्युडिनल स्ट्रेस म्हणायचं. हे व्हॉल्यूमशी निगडीत असलेला स्ट्रेस आणि या ठिकाणी शेपच्या चेंजशी निगडीत असलेला स्ट्रेस म्हणजे शियरिंग स्ट्रेस. त्याच पद्धतीनं स्ट्रेन याचे सुद्धा 3 प्रकार असतात. तर या ठिकाणी स्ट्रेन म्हणजे काय, मेन डेफिनेशन ऑफ द स्ट्रेन इज नथिंग बट चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. तर या ठिकाणी इट इज द रेशियो ऑफ द चेंज इन डायमेन्शन अँड ओरिजिनल डायमेन्शन. तर या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द टाइप म्हणजे लेंथ, व्हॉल्यूम आणि शेप, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा स्ट्रेनचे 3 प्रकार असतात. If there is a change in length, then the corresponding strain is nothing but the
longitudinal strain or tensile strain. If there is a change in volume, then the corresponding strain is nothing but the volume strain. Whereas if there is a change in the shape of the body, then the corresponding strain is called as shearing strain or simply shear. ओके, हे ध्यानात ठेवा. हे बेसिक डेफिनेशन्स आहेत, त्याचं आपल्याला पुढे समजून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी हुक्स लॉ आपण प्रामुख्याने पाहिला होता. इलास्टिसिटी चॅप्टर शिकत असताना हुक्स लॉ हे खूप महत्वाचा घटक आहे आणि हे माहिती असलं पाहिजे. तर या ठिकाणी विदिन इलास्टिक लिमिट, इलास्टिक लिमिट म्हणजे काय? द मॅक्सिमम स्ट्रेस टू विच अ बॉडी कॅन बी सबजेक्टेड विदाउट अ परमनंट डिफॉर्मेशन is called as the elastic limit. तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये हे पाहिलेलं होतं. तर या ठिकाणी हुक्स लॉ थोडक्यात मी सांगेन. या ठिकाणी विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन इज कॉल्ड एज हुक्स लॉ. तर या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून आपल्याला इक्वॅलिटी साइन जर घ्यायचं असेल तर वी हॅव टू मल्टिप्लाय बाय सम कॉन्स्टंट टर्म. सो वी कॅन स्टेट दिस स्टेटमेंट as stress is equal to constant into strain किंवा constant is equal to stress divided by strain. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो रेशिओ आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन यांचा, तर ते रेशिओ म्हणजे एक कॉन्स्टंट असते. म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये स्ट्रेस असेल तितक्या, म्हणजे स्ट्रेस मध्ये जेवढ्या प्रमाणात बदल होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये स्ट्रेन मध्ये बदल होईल आणि त्यामुळे रेशिओची व्हॅल्यू जी आहे ती आहे कॉन्स्टंट असेल. सो दिस कॉन्स्टंट इज नोन एज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. तर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हे हुक्स लॉच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काढता येतं. तर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजेच स्ट्रेस आणि स्ट्रेन यांचा रेशिओ. तर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जे आहे हे सुद्धा स्ट्रेस आणि स्ट्रेन ज्या पद्धतीने आपण पाहिलं, स्ट्रेस 3 पद्धतीचे असतात आणि स्ट्रेन 3 पद्धतीचे असतात. लेंथशी निगडीत असेल तर लॉंगिट्युडिनल स्ट्रेस आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेन असं असेल. व्हॉल्यूमशी निगडीत असेल तर व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेन असेल. शेपशी निगडीत असेल तर या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन असं असेल. तर डिपेंडिंग अपॉन लेंथ, व्हॉल्यूम आणि शेप, तर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे सुद्धा 3 प्रकार पडतात या ठिकाणी. सो डिपेंडिंग अपॉन द टाइप्स ऑफ द स्ट्रेस अँड स्ट्रेन्स देर आर 3 टाइप्स ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट्स. ते इलास्टिक कॉन्स्टंट कोणते आहेत? तर या ठिकाणी लेंथशी निगडीत असेल, समजा स्ट्रेस आणि स्ट्रेन हे लेंथच्या चेंजेसशी निगडीत असतील तर त्या ठिकाणी आपण लॉंगिट्युडिनल स्ट्रेस डिफाइन करतो आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेन डिफाइन करतो आणि या दोघांचा रेशिओ म्हणजे एक इलास्टिक कॉन्स्टंट ज्याला की यंग्स मॉड्युलस असं म्हणतात. ठीक आहे. आणि यंग्स मॉड्युलस हे कॅपिटल वाय या सिम्बॉल ना इंडिकेट केलं जातं. सो Young's modulus is one of the elastic constant and it defined as the modulus of elasticity related to the changes in the length is called as Young's modulus and it is defined as the ratio of the longitudinal stress to longitudinal strain. ठीक आहे. सो आणि मॅथमॅटिकली कसं लिहायचं मग? y equal to longitudinal stress divided by longitudinal strain. ठीक आहे. तर या ठिकाणी इलास्टिक कॉन्स्टंट आहे, लेंथशी निगडीत आहे, ज्याला की यंग्स मॉड्युलस असं म्हणतात. तर या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे लेंथशी निगडीत असलेला स्ट्रेस म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी F डिवाइडेड बाय A. त्याच पद्धतीने लॉंगिट्युडिनल स्ट्रेन लेंथशी निगडीत असलेला स्ट्रेन चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. तर या ठिकाणी L डिवाइडेड बाय L. स्मॉल l म्हणजे चेंज इन लेंथ आणि कॅपिटल L म्हणजे ओरिजिनल लेंथ. त्याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचे इक्वेशन भेटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी F म्हणजे काय? डिफॉर्मिंग फोर्स, म्हणजे ह्या केस मध्ये लॉंगिट्युडिनल स्ट्रेसच्या केसमध्ये स्ट्रेचिंग फोर्स, म्हणजे हा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर त्या बॉडी मध्ये या ठिकाणी स्ट्रेचिंग निर्माण होतं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं
कॅपिटल ए इतक्या भागावरती हा फोर्स ऍक्ट होतोय आणि एल म्हणजे काय ओरिजिनल लेंथ आणि स्मॉल एल म्हणजे चेंज इन द लेंथ ड्यू टू स्ट्रेचिंग फोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बल्क मॉड्युलस किंवा त्यालाच व्हॉल्यूम मॉड्युलस असंही म्हणतात, जे की कॅपिटल के या अक्षराने दाखवतात. आता हे दुसऱ्या नंबरचं इलास्टिक कॉन्स्टंट, इट corresponds to the volume changes. Okay, so we can define here modulus, bulk modulus capital K, or the volume modulus is equal to volume stress divided by volume strain. Again it is stress means force per unit area, volume strain म्हणजे change in volume divided by original volume. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भेटेल इक्वेशन is equal to P into dP by dV. The stress is simply the pressure increment delta P or delta dP which causes the volume strain. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, ज्याला की एटा ह्या सिम्बॉलने दाखवलं जातं. So the modulus of elasticity is the third kind of the elastic constant. This elastic constant corresponds to the changes in the shape. Okay, the modulus of rigidity related to the changes in the shape is called as modulus of rigidity, eta, and it is the ratio of the shearing stress to the shearing strain. ठीक आहे. तर या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेस या ठिकाणी दाखवलेला आहे. आपण टँजेन्शियली एखाद्या क्यूब वरती टँजेन्शियली एक फोर्स आपण अप्लाय करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी ह्या क्यूब मध्ये शेअरिंग स्ट्रेस निर्माण होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी इट इज द रेशियो ऑफ द शेअरिंग स्ट्रेस टू शेअरिंग स्ट्रेन, दॅट इज व्हेन अ सॉलिड बॉडी और अ क्यूब is subjected to a tangential stress. अशा पद्धतीनं स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया, ह्या एरियावरती विशिष्ट भागावरती अप्लाय होत असलेला फोर्स म्हणजेच टँजेन्शियल स्ट्रेस, अँड इट अंडरगोज अ शेअरिंग स्ट्रेन. तर ह्या ठिकाणी टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्याच्यानंतर थीटा इतकं या ठिकाणी शियर घडून येत आहे. ठीक आहे. It undergoes a shearing strain. Then the ratio of the tangential stress to the corresponding shearing strain is called as modulus of rigidity. ठीक आहे. तर या ठिकाणी फोर्स पर युनिट एरिया म्हणजे टँजेन्शियल स्ट्रेस या ठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतर ह्या क्यूब मध्ये या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेन निर्माण झालेला आहे, आणि हा टँजेन्शियल स्ट्रेस डिवाइडेड बाय शेअरिंग स्ट्रेन हा जो रेशिओ आहे याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. ठीक आहे. तर मॅथमॅटिकली या ठिकाणी दाखवलेला आहे शेअरिंग स्ट्रेस म्हणजे टँजेन्शियल स्ट्रेस डिवाइडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. टँजेन्शियल स्ट्रेस किती आहे, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे F डिवाइडेड बाय ए, आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेन किती आहे तर थीटा इतकं, म्हणजे F by A again divided by theta, which is equal to F divided by A divided by theta, where F is a tangential force and theta is the measure of the shearing strain. तर या ठिकाणी फक्त only solids shows the property of rigidity due to its rigid shape. ठीक आहे. The SI unit of all modules म्हणजे इलास्टिक कॉन्स्टंट जे काही तीन पद्धतीचे आहेत त्यांचं जे काही युनिट आहे SI युनिट सगळ्यांचं एक कसं असेल, इक्वलच असेल, समान असेल. द SI युनिट ऑफ ऑल मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड हॅव डायमेन्शन्स m⁻1, l⁻⁻1 and t⁻². ठीक आहे. हे मागच्या तासामध्ये इथपर्यंत आपण शिकलो होतो. आता या ठिकाणी पॉइझन्स रेशिओ आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तर या ठिकाणी पॉइझन्स रेशिओ शिकण्याच्या आधी पॉइझन्स रेशिओ म्हणजे या ठिकाणी सिम्बॉल सिग्मा ह्या सिम्बॉलला दाखवलं जातं. तर या ठिकाणी एक वायर आपण कन्सिडर करायचं ज्याची की लेंथ कॅपिटल L इतकी आहे,
तर फिगर मध्ये तुम्ही पहा, तर लेट अस कन्सिडर अ वायर ऑफ लेंथ L. तर या ठिकाणी L इतक्या लेंथचं एक वायर आपण कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. ह्या वायरचे डायमीटर जे आहे ती आहे कॅपिटल D इतकी. ठीक आहे. आणि हे वायर जे आहे याला आपण पुल केलेला आहे किंवा खाली ताणलेला आहे किंवा ओढलेला आहे, इलॉंगेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा ह्या ठिकाणी आपण लॉंगिट्युडनल स्ट्रेस ह्या वायरवरती अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला बाणाच्या साहाय्याने दाखवले गेले F. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला इलॉंगेट करण्याचा प्रयत्न केला, लॉंगिट्युडनल स्ट्रेस अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होईल नेमकं, तर या ठिकाणी वायर दोन्ही टोकांना पकडून ताणलेला आहे, जेणेकरून हा वायरचं इलॉंगेशन या ठिकाणी होईल. तर या ठिकाणी इलॉंगेशन होण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय केला पाहिजे, जो की लॉंगिट्युडनल स्ट्रेस आपण त्याला म्हणू शकतो. लॉंगिट्युडनल स्ट्रेस आपण या ठिकाणी दिलेला आहे, जेणेकरून हे वायर जे आहे कॅपिटल L इतक्या लेंथचं हे ताणल्यामुळं इलॉंगेट होईल. ते म्हणजे L प्लस डेल्टा L इतक्या लांबीचं होईल. म्हणजे ओरिजिनली याची लेंथ किती होती, कॅपिटल L होती. इलॉंगेशन झाल्यामुळं त्याची लेंथ झाली L प्लस डेल्टा L. म्हणजे डेल्टा L इतक्यानं ते लांबी त्याची वाढलेली आहे. ठीक आहे. Let us consider a wire of length L and diameter capital D. Let the wire is pulled by applying force capital L or by applying the longitudinal stress. ठीक है. Then it is observed that while it is stretching longitudinally, it suffers contraction laterally. ठीक है. तर या ठिकाणी नुसतं या ठिकाणी इलॉंगेशन होत नाही, म्हणजे ह्या वायरची लांबी फक्त वाढत नाही, तर वाढत असताना ह्या ठिकाणी साइडनं लॅटरली ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होतं. तर या ठिकाणी सुरुवातीला इलॉंगेशनच्या आधी किंवा लॉंगिट्युडनल स्ट्रेस अप्लाय करण्याच्या आधी वायरची जाडी किंवा डायमीटर किती होतं, कॅपिटल D इतकं होतं. पण ताणल्यामुळं याची लांबी वाढेल, पण याची जाडी किंवा डायमीटर हे रिड्यूस होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन ह्या डायमीटरचं घडेल आणि हे कॉन्ट्रॅक्शन किती प्रमाणामध्ये होईल, तर डेल्टा T इतक्या प्रमाणानं कमी होईल. म्हणजे सुरुवातीचं डायमीटर किती, कॅपिटल D, आणि इलॉंगेशन झाल्यामुळं आणि ह्या ठिकाणी लॅटरली म्हणजे साइडच्या बाजूनं काय होईल, कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं डायमीटर डेल्टा D इतक्या प्रमाणात घटेल. ठीक आहे. सो वी कॅन से हियर इट सफर्स कॉन्ट्रॅक्शन लॅटरली बाय द अमाउंट ऑफ डेल्टा D. ठीक आहे. पहा, या ठिकाणी इलॉंगेशन झालं तर या ठिकाणी लॅटरली कॉन्ट्रॅक्शन पण होतं. ठीक आहे. And for elastic displacement, it is found that lateral contraction per unit breadth is proportional to the longitudinal elongation per unit length. तर या ठिकाणी जितक्या प्रमाणामध्ये इलॉंगेशन लांबीमध्ये घडेल, तितक्याच प्रमाणामध्ये ब्रेथ मध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जितकी जास्त लांबी वाढेल तितक्याच प्रमाणामध्ये याची जाडी ही लहान होईल. ध्यानात येते ना. ठीक आहे. तर लॅटरल कॉन्ट्रॅक्शन पर युनिट ब्रेथ, ठीक आहे, इज प्रोपोर्शनल टू लॉंगिट्युडनल इलॉंगेशन पर युनिट लेंथ. तर या ठिकाणी जे प्रमाण आहे इलॉंगेट होण्याचं आणि डायमीटर घटण्याचं हे समान असेल. जितक्या प्रमाणामध्ये इलॉंगेशन होईल तितक्याच प्रमाणामध्ये डायमीटर हे घटेल, कमी होईल. तर या ठिकाणी lateral contraction per unit breadth is proportional to the longitudinal elongation per unit length. ठीक आहे. म्हणजे हा दोन गोष्टींचा जर रेशिओ घेतला आपण, म्हणजे lateral contraction per unit breadth आणि longitudinal elongation per unit length, हा दोघांचा रेशिओ घेतला तर रेशिओ जे काय आहे फाइंड आउट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती येईल,
कॉन्स्टंट येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी कॉन्स्टंट काय येईल, कारण दोघांच्या मध्ये प्रमाणामध्ये एक समानता आहे. कॉन्ट्रॅक्शन जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये इलॉंगेशन होणार आहे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन जेवढ्या प्रमाणात कमी होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये इलॉंगेशन वाढेल. म्हणजे ह्या ठिकाणी प्रमाण हे समान असल्यामुळे ह्या ठिकाणी ह्या दोघांचा रेशिओ नेहमीच हे कॉन्स्टंट असेल. आणि हा जो कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ह्या दोघांच्या रेशिओ मधून आलेली याला म्हणायचं पॉइझन्स रेशिओ सिग्मा. ठीक आहे, तर या ठिकाणी चुकून या ठिकाणी रो हा सिम्बॉल आलेला आहे. ऍक्च्युली पॉइझन्स रेशिओ सिग्माने दाखवतात. या ठिकाणी सिग्मा पाहिजे आहे. सो पॉइझन्स रेशिओ is the ratio of lateral strain to the longitudinal strain. म्हणजेच lateral contraction per unit weight divided by longitudinal elongation per unit length is equal to constant, and this constant ratio is called as Poisson's ratio of the material. ठीक आहे, आणखी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक गोष्ट, lateral contraction per unit breadth म्हणजे काय आहे, चेंज इन ब्रेड्थ. ठीक आहे, या ठिकाणी ब्रेड्थ किती होती, पहिल्यांदा कॅपिटल डी इतकी होती. आता या ठिकाणी चेंज कितीनं झालंय, डेल्टा डी न चेंज झालेला आहे. म्हणजे ओरिजिनल ब्रेड्थ डी आणि चेंज इन ब्रेड्थ डेल्टा डी. ठीक आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन मुळे चेंज इन ब्रेड्थ झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी स्ट्रेन डिफाइन होईल. म्हणजे ओरिजिनल ब्रेड्थ आणि डिवाइडेड म्हणजे चेंज इन ब्रेड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल ब्रेड्थ म्हणजे स्ट्रेन. ठीक आहे, त्याच पद्धतीनं लॉंगिट्युडनल इलॉंगेशन पर युनिट लेंथ. लॉंगिट्युडनल इलॉंगेशन सुरुवातीला कॅपिटल एल इतकी लेंथ होती, आता त्या ठिकाणी लेंथ मध्ये बदल झालाय. कितीनं बदल झालाय, डेल्टा एल न. म्हणजे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजेच स्ट्रेन, लॉंगिट्युडनल स्ट्रेन. ठीक आहे, तर या ठिकाणी चेंज इन लेंथ म्हणजे लॉंगिट्युडनल स्ट्रेन आणि या ठिकाणी चेंज इन ब्रेड्थ म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा काय होईल, strain defined होईल. So now let the applied force F produces a small elongation delta L. आताच मी सांगितल्या पद्धतीनं जो काही अप्लाइड फोर्स आहे किंवा स्ट्रेस ह्या ठिकाणी लॉंगिट्युडनल स्ट्रेस आपण अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळं ह्या ठिकाणी डेल्टा एल इतक्या प्रमाणामध्ये ह्या वायरची लांबी वाढलेली आहे. लेट द अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस अ स्मॉल इलॉंगेशन डेल्टा एल in the original length capital L of the wire, and as a result of which a contraction delta D occurs in the original diameter of the wire, which is shown in the figure. So by the definition of Poisson's ratio, Skype's definition सांगते Poisson's ratio, it is the ratio of the lateral strain to the longitudinal strain. So by the definition of Poisson's ratio, sigma is equal to lateral strain divided by longitudinal strain. आताच मी इथे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं lateral contraction per unit weight म्हणजे ह्या ठिकाणी lateral strain. ठीक आहे, आणि या ठिकाणी longitudinal strain. तर या ठिकाणी म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे the Poisson's ratio is the ratio of lateral strain to the longitudinal strain. ठीक आहे, तर lateral strain किती आहे, change in diameter divided by original diameter म्हणजे delta D divided by capital D. It is nothing but lateral strain. त्याच पद्धतीनं longitudinal strain म्हणजे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, म्हणजे डेल्टा एल डिवाइडेड बाय कॅपिटल एल. आता याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर काय होईल, त्या ठिकाणी एल
डेल्टा डी डिवायडेड बाय डी डेल्टा एल. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पॉइझन्स रेशो सिग्मा इट इज डिफाइंड ॲज इन दिस वे. आता या ठिकाणी याचं युनिट काय असेल, पॉइझन्स रेशोचं युनिट काय असेल, द युनिट काय असेल, त्या ठिकाणी दोन समान क्वांटिटीचा रेशिओ आहे, म्हणजे स्ट्रेन डिवायडेड बाय स्ट्रेन. म्हणजे ह्या ठिकाणी पॉइझन्स रेशो जे काही क्वांटिटी आहे ते डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल. इट विल have no unit. Okay, so it has no units and it is a dimensionless quantity being the ratio of the strain. Okay.